नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचा विषय आहे यशोमती मैया से पूछे नंदलाल. हे गाणं आहे. मला गाणी वगैरे ही सगळी गंमत आठवते. कधी कधी राजकारणात माणसं अशी वागतात की सिनेमातली गाणी आवडतात आणि सिनेमाच्या गाण्यांना अर्थ देण्यासाठी जर राजकारण चालतं का असं मला वाटतं कधी कधी. कारण त्यात राज्यशास्त्र किंवा अर्थशास्त्र, समाजशास्त्र यांच्या चाकोरीतून राजकारणाकडे मी बघत नाही. कारण मी तसा राज्यशास्त्राचा वगैरे विद्यार्थी नाही आहे. पण मानवी जीवनात ज्या उलथापालथी होत असतात त्या सगळ्यामध्ये राजकारण, समाजकारण, अर्थकारण सामावलेलं असतं. त्यामुळे त्याचे काही ठोकताळे काढले म्हणून तसंच्या तसं होतं असं नाही. त्यामुळे शास्त्र जे असतं त्याच्या एक ठराविक मर्यादा असतात. ती चाकोरी असते. त्या चाकोरीच्या बाहेर जग असतं असं मला वाटतं. आणि त्यामुळे अशी काव्य करणारे, कथा लिहिणारे, पुराणकथा रंगवणारे हे आपल्या अनुभव त्या घटनेत घालून आपल्याला सांगत असतात. त्यामुळे हे जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं गाणं, सिनेमाच्या गाण्यामध्ये किंवा अशा गीतांमध्ये अनेकदा आपल्याला आशय सापडतो. तसं ते यशोमती मैया से बोले नंदलाला, पूछे नंदलाला, राधा क्यों गोरी मै क्यों काला, असं ते गाणं आहे. आता इथे यशोमती मैया म्हणजे महाराष्ट्राच्या एक मंत्री आहेत, त्यांचं नाव यशोमती ठाकूर आहे. आणि त्यामुळे त्यांचं आज शुक्रवारी एक वक्तव्य आलं. ते वक्तव्य ऐकून मला हसावं की रडावं कळेना. याला विनोद समजायचा, राजकीय स्टेटमेंट म्हणायचं की काय म्हणायचं असा प्रश्न पडला. आणि यशोमती म्हटल्यानंतर मला लगेच हे गाणं आठवलं. म्हणजे त्याच्यात जसं ते बाळकृष्ण जो आहे छोटा, तो त्याला वाढवणारी जी, पालनपोषण करणारी जी माता आहे त्या यशोमतीला तो विचारतो की राधा गोरी आहे तर मी का काळा आहे, असा काही घोळत टाकणारा प्रश्न तो विचारतो. तसं यशोमती ठाकूर यांचं जे आज शुक्रवारी मला बघायला ऐकायला मिळालेलं विधान आहे ते ऐकून मला गंमत वाटली की यांना काय म्हणायचं आहे. त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागलेली आहे. आणि त्यांना प्रश्न विचारला आहे की तुम्ही ज्यांना घेऊन महाराष्ट्रभर आत्ता फिरताय, तुमच्यासोबत जे फिरत आहेत ते कोण आहेत, तर ते दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत असं त्यांना म्हणायचं. म्हणजे त्यांच्याबरोबर विधान परिषदेतले विरोधी नेते प्रवीण दरेकर फिरतात आणि ते मनसेमधून भाजपात आले या अर्थाने त्यांना विचारायचे की तुमचे ते ओरिजिनल आहेत का. हा प्रश्न विचारताना यशोमती ठाकूरना काँग्रेस काय आहे माहिती आहे का. गेल्या 30-35 वर्षात काँग्रेसने तळागाळापासून वैचारिक भूमिका मांडून, अभ्यास करून, अभ्यास वर्ग भरवून आपले कार्यकर्त्यांनी तयार केलेत का. काँग्रेसमध्ये जे आहेत ते खरोखरच किती ओरिजिनल आहेत आणि किती डुप्लिकेट आहेत हा सुद्धा प्रश्न विचारायला हरकत नाही. ते यशोमती मैया जेव्हा असं देवेंद्र फडणवीसांना म्हणतात तुमच्याबरोबर कोण आहेत, ते तुमचे ओरिजिनल आहेत का, तुम्ही कोणाला घेऊन फिरताय, हे असला प्रश्न विचारताना आपण कुठल्या मुख्यमंत्र्याला घेऊन फिरतोय हा सुद्धा विषय चर्चेचा असतो. उद्धव ठाकरे हे मूळचे काँग्रेसमन आहेत का, की काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते होते आणि आता यशोमती ठाकूरने त्यांना मुख्यमंत्री केलं आहे. किंबहुना मंत्रिमंडळात सहभागी होताना आपल्याला हा मुख्यमंत्री हवा असं निवडणुकीच्या वेळेला यशोमती ठाकूर यांनी आपल्या मतदारांना सांगितलं होतं का. निवडणूक प्रचार, निवडणूक प्रत्यक्ष आणि निकाल तो लागल्यानंतर सुद्धा आपला नेता कोण याचा थांग पत्ता यशोमती ठाकूरना नव्हता.
आणि त्याच आज भाजपच्या विरोधी नेत्याला विचारतायत की तुमच्यासोबत फिरतात ते कोण आहेत. आज ज्या मंत्रिमंडळात यशोमती ठाकूर बसले आहेत त्यांच्याबरोबरचे मंत्री आहेत ते कोण आहेत. 20 वर्षापूर्वी ज्या शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि सोनिया गांधी या परदेशी जन्माच्या आहेत म्हणूनच देशाची सूत्र त्यांच्याकडे जाऊ नयेत अशी भूमिका घेऊन काँग्रेस सोडली. त्यांची ती भूमिका मान्य आहे का यशोमती ठाकूरना. जरा आज कोणी काय सोनिया गांधींबद्दल बोललं, राहुल गांधींबद्दल बोललं तर त्याची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी होते. संजय झा असोत किंवा असे अनेक जण आहेत त्यांची हकालपट्टी होते. का तर सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं जातं. मग ते आव्हान देणारा सगळ्यात मोठा एक ज्येष्ठ नेता शरद पवार यांची भूमिका आजही तीच कायम आहे. नाही तर त्यांनी स्वतःला काँग्रेस पक्षात विलीन केलं असतं. ते ज्या भूमिकेतून बाहेर पडले आणि अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचं वेगळं अस्तित्व ठेवतात त्या त्यांच्याबरोबर यशोमती ठाकूर जातात कशा. की त्यांना मान्य आहे की नाही त्यांनी सोनिया गांधीवर केलेले आरोप बरोबर आहेत. ह्या सगळ्या गोष्टी राजकारणात लक्षात ठेवाव्या लागतात की आपण एखादं विधान करतोय ते विधान केल्यानंतर ते विधान आपल्याच अंगलट येऊ नये, आपल्यावर उलटू नये याची काळजी प्रत्येक राजकीय नेत्याने घेतली पाहिजे, कुठल्याही पक्षाचा असो. त्यामुळे यशोमती ठाकूर जो प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारतात तो जसाच्या तसा त्यांनाही विचारता येईल की मंत्रिमंडळात सहभागी होण्यापूर्वी किंवा गेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागण्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंचं गुणगान केलं होतं का. असेल तर सांगावं, दाखवावं. नसेल तर आपण कोणाबरोबर जातो आणि कोणाबरोबर फिरतोय हा पण विषय येतो. आणि त्यामुळे मग असली विधानं किंवा असल्या काही गोष्टी बोलायच्या टाळणं याला राजकारण म्हणतात. आणि त्याचा थांगपत्ता यशोमती ठाकूरला लागलेला दिसत नाही. अन्यथा त्यांनी हा प्रश्न देवेंद्रना विचारला नसता. आता आणखीन एक भूमिका महत्त्वाची आहे की यशोमती ठाकूरना खरोखरच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पाहिजे होतं का. नाही, त्यांना विचारांची विचारधारेशी कसलीही कशाशी कर्तव्य नव्हतं. त्यांना फक्त सत्तेत सहभागी व्हायचं होतं. आणि त्यामुळे निकाल लागल्यानंतर महायुतीचा सत्कार बनत नाही असं दिसल्यानंतर यशोमती ठाकूर यांची वैचारिक भूमिका किती डळमळीत झाली होती. त्या काँग्रेस पक्षात तरी राहणार होत्या का. आठवून बघावं त्यांनी. त्याच्या यूट्यूबवर त्यांची वक्तव्य उपलब्ध आहेत. शिवसेनेसोबत जायचं की नाही हा जेव्हा वादविवाद काँग्रेसमध्ये चलबिचल होती तेव्हा यशोमती ठाकूर म्हणाले होत्या शरद पवारांना मुख्यमंत्री करा, आम्ही सगळे काँग्रेसवाले पवारांबरोबर जाऊ, म्हणजे काँग्रेसचे आमदार पवारांबरोबर जाऊ. ही यशोमती ठाकूर यांची पक्षनिष्ठा आहे. आणि त्या प्रवीण दरेकर यांच्यावर प्रश्नचिन्ह लावतात आणि देवेंद्र फडणवीसांना विचारतात तुम्ही कोणाबरोबर फिरताय. वा, इथपर्यंत सुद्धा मी म्हणेन ठीक होतं. याचं कारण असं मित्रांनो की राजकारणात या गोष्टी होत असतात. काँग्रेसमध्ये कोणीही ओरिजिनल राहिलेला नाही. कपिल सिब्बल हे कुठच्याही कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत आले नाहीत. कपिल सिब्बल हे यशस्वी वकील होते. अभिषेक मनु सिंघवी यशस्वी वकील होते. चिदंबरम तसेच आहेत. ही सगळी माणसं गोळा केली, ते ओरिजिनल नव्हते, ते कुठे कुठे होते, त्यांना एकत्र आणले. यशवंत सिन्हा असोत किंवा शत्रुघ्न सिन्हा असोत हे काँग्रेसमध्ये कधी आले. एवढं दूर जाऊ नका. आज सुद्धा आदळआपट करून शिवसेनेची साथ सोडा म्हणून ओरडणारे संजय निरुपम जे आहेत हे कुठून आले काँग्रेसमध्ये. अगदी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले, शिवसेनेतून आले ना. शिवसेनेने त्यांना 2दा राज्यसभेत पाठवलं होतं.
मग ते कोणाबरोबर फिरतायत आणि कोणाबरोबर आले? जरा डोकं ठिकाणावर ठेवा ना. सत्तेची झिंग आणि नशा इतकी पण चढू नये की आपणच आपल्या थोबाडीत मारून घेतल्यासारखं बोलायचं. संजय निरुपम हे शिवसेनेच्या हिंदी मुखपत्र जे होतं दोपहर का सामना, त्याचे संपादक होते. आज ते काय काय विधानं करतायत ऐका. त्यांना ज्यांनी खासदारकी 2दा दिली आणि हिंदी सामनाचं संपादक बनवलं, त्यांच्या मालमत्तेवर प्रश्नचिन्ह लावत आहेत संजय निरुपम. ते कुठून आले? ते कुठून आले? मूळचे काँग्रेसवाले होते का ते? अर्थात आज दुपार का सामना बोलतोय, थोडे दिवसांनी राजकारणात गडबड झाली तर सकाळचा सामना पण काय काय बोलेल ह्याचा उद्धवरावांनी विचार करावा. कारण आत्ता दोपहर का सामना बोलतोय, सकाळचा सामना सेनेतून बाहेर पडायची वेळ आली तर काय काय बोलेल उद्धवरावांनी याचा विचार करावा. कारण काही गोष्टी जपून बोलायच्या असतात ज्या आपल्यावर उलटू नयेत. उदाहरण म्हणून मी सचिन पायलटकडे बोट दाखवीन. गेले 4 दिवस राजकीय 5 दिवस राजकीय एक पेच प्रसंग त्या तरुण काँग्रेस नेत्याने उभा केला आहे, पण तोंडातून एक चुकीचा शब्द येतोय का बघा. आपण कायदा आणि घटनात्मक तरतुदी याची लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही याची काळजी घेऊन सचिन पायलट बोलत आहेत. त्याच्यापासूनही खूप शिकण्यासारखं आहे. पण हे यशोमती ठाकूरनं सांगणार कोण? त्या शरद पवारांना मुख्यमंत्री करून मंत्रीपद मिळवायला निघाल्या होत्या आणि त्या आज विचारतात इतरांना की हाय तुमच्याबरोबर देवेंद्र फडणवीस कोण आहेत, ते कुठून आले? आणखीन एक विधान आहे त्यांचं त्या वक्तव्यामध्ये की भाजपचेच आमदार आमच्या संपर्कात आहेत. छान आहे. भाजपचे आमदार यशोमती ठाकूर आणि काँग्रेसच्या संपर्कात आहेत, हे विधान करण्याची गरज मला कळली नाही. आपल्याकडचे पत्ते कोण उघडून दाखवत नाही आणि सांगतो माझ्याकडे अमुक पत्ते, ते कधीच खरे नसतात. अर्थात यशोमती ठाकूर यांनी भाजपचे कुठले आमदार काँग्रेसच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या संपर्कात आहेत त्यांची नावं सांगितलेली नाहीत. पण ती नावं लपवताना त्यांनी एक मोठं विधान केलेलं आहे की ती नावं सांगितली तर भूकंप होईल. वंडरफुल, फारच छान. ते राहुल गांधीला नेता मानतात की नाही? राहुल गांधींनी 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की मोदी मला लोकसभेत संसदेत बोलू देत नाहीत, मी बोललो तर भूकंप होईल. हे यशोमती ठाकूर यांच्यात एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याचं वक्तव्य आहे. आणि त्याच्यावर पुढे शरद पवारांनी केलेली मल्लीनाथी माहिती आहे का यशोमती ठाकूरनं? अखेरीस काय ते लोकसभेत राहुल गांधी बोलले आणि काय झालं? काही झालं नाही, काहीही झालं नाही. ते काय ते भूकंप सोडा, संसद हल्ली पण नाही. पुढचे विषय चर्चेला आले, चर्चा संपल्या, अधिवेशन संपलं, कुठेही भूकंप आला नाही. कारण राहुल गांधींनी जी काय कागदपत्र सबमिट केली ती त्याच्यापूर्वी अनेकदा वर्तमानपत्रात येऊन गेलेलीच माहिती होती. अगदी त्याच्यावर कायदेशीर छाननी पण सुप्रीम कोर्टाची होऊन गेलेली होती. पण बोलताना काय जाते, राहुल गांधी बोलतात त्यांना वाटतं आपण बोललो की भूकंप होतो. असं म्हणतात की मारुती नावाचा जो देव आहे तो भूभुक्कार करायचा आणि जमीन हादरायची. कोणी बोलल्यामुळे जर धरणीकंप किंवा भूकंप होत असेल तर असं एकच पुराणकालीन उदाहरण आहे, ते साक्षात मारुतीचे हनुमंताचं आहे. त्याच्यानंतर आम्ही राहुल गांधींकडूनच ऐकलं की मी बोललो तर भूकंप होईल, माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले तर भूकंप होईल. किती भूकंप झाले, किती भूकंप झाले. पण ते अधिवेशन संपल्यानंतर शरद पवारांनी मिश्किलपणे हसत म्हटलं होतं की आम्ही सगळे विरोधातले लोक आणि संसदेतले खासदार जीव मुठीत धरून होतो. भूकंप झाल्यावर हे संसद भवन कोसळलं तर आम्ही जीव मुठीत धरून वावरत होतो राहुल गांधी बोलण्यापर्यंत.
आणि बोलल्यानंतर. ही पवारांचं विधान आहे. म्हणजे पवारांनी सुद्धा राहुल गांधींच्या त्या भूकंपाची थट्टा केलेली आहे. हे त्याच पवारांना मुख्यमंत्री करायला निघालेल्या यशोमती ठाकूरना माहिती नाही. राजकारणामध्ये तुम्ही जे शब्द वापरता त्याचे अनेक संदर्भ तुम्हाला माहिती असावे लागतात. तेव्हा राहुल गांधी ज्याला भूकंप म्हणतात ते त्यांच्याच पक्षातल्या या मंत्री यशोमती ठाकूर जेव्हा तो शब्द वापरतात तेव्हा त्यांनाच महान वाटणाऱ्या शरद पवारांचं त्या भूकंपाविषयीचं विधान माहिती पाहिजे. नाही तर असली हास्यास्पद विधानं करू नयेत, जपून विधानं करावीत. असे भूकंप होत असते तर राजकारणात केवढी मोठी उलथापालथ झाली असती. आणि प्रामुख्याने तुमच्या श्रेष्ठींना पण भूकंप म्हणजे काय कळत नाही, हा मजेशीर भाग आहे. कर्नाटकात भूकंप होऊन गेला, सगळी पडझड झाली, सरकार पडलं, सत्ता गेली. त्याचा अर्थ कळला काँग्रेसच्या नेतृत्वाला. यशोमती ठाकूर ज्यांना काँग्रेस श्रेष्ठी म्हणतात त्यांना त्या भूकंपाचा अर्थ कळला का? तो राजकीय भूकंप होता. जनता दलाला सोबत घेऊन केलेलं सरकार कोसळलं आणि तो भूकंप कधी झाला याचा थांग पत्ता लागला नाही. सरकार पडलं, सत्ता गेली. तो भूकंप कळला नाही म्हणून मध्य प्रदेशात भूकंप झाला 4-5 महिन्यापूर्वी. त्याचा तरी सुगावा राहुल गांधी किंवा काँग्रेस श्रेष्ठींना लागला होता का? असता तर त्यांनी त्याच्यात काहीतरी समझोता करून ती परिस्थिती पडझड थोपवली असती. पण झालं नाही. आणि आता राजस्थानमध्ये भूकंप झाला आहे, राजकीय भूकंप. तारांबळ उडालेली आहे. अजून तरी सरकार पडलेलं नाही, पण ते इकडचं पडेल का तिकडचं पडेल म्हणून आधार देऊन सांभाळावं लागतंय. तर यशोमती ठाकूरना माझं एवढीच विनंती आहे की सत्ता आली आहे, उपभोगा, मस्त मजा करा. ती सत्ता जाईल असं काय बोलू नका, हास्यास्पद बोलू नका. 4 मतं पक्षाला मिळतील असं बघा. तुम्ही हास्यास्पद ठरण्यातून पक्षाची अब्रू जात असते. निदान ते तरी करू नका ना. पक्षाने तुम्हाला मंत्रिपद दिलं आहे, त्या पक्षाचं नुकसान होणार नाही एवढं बघा. आपल्या पक्षाची प्रतिमा जनतेमध्ये, मतदारामध्ये मलिन होणार नाही याची तरी काळजी घ्या. भूकंप वगैरे शब्द बोलायचे तर जाऊन निदान राहुल गांधींकडून समजून घ्या. त्यांनाही अजून भूकंप म्हणजे काय ते कळलेलं नाही. कारण संसदेत तर भूकंप झाला नाही आणि कर्नाटक आणि मध्य प्रदेशात झालेल्या भूकंपाचा त्यांना सुगावासुद्धा अजून लागलेला नाही. आणि इतक्यात राजस्थानमध्ये भूकंप झालेला आहे. पण भूकंप माणूस कसा करतो हे तुमच्याच पक्षाचे सचिन पायलट दाखवत आहेत, त्यांच्याकडून काही शिका. अशी नावं कुठची तरी संपर्कात आल्याने भूकंप होत नसतो. अजिबात भूकंप होत नाही असले. कारण भूकंप झाल्यावर कळतो, गदगदा हलतो आपण, इमारती पडतात, थरथराट होतो. बातम्यांमधून नाही थरथराट होत, घटनेतून होतो. एखादी घडामोड होते तेव्हा राजकीय भूकंप होतात. ते असे ठरवून करतात, त्याला भूकंप म्हणत नाहीत. आणि एक आणखीन गोष्ट सांगेन की मुद्दा असा आहे की या तिन्ही ठिकाणी भूकंप झाले काँग्रेसच्या राज्यामध्ये. तिथे सत्तावाले भूकंप नाही करू शकले. जो दावा तुम्ही आत्ता करताय ना यशोमतीजी, तोच दावा सिद्धरामय्या कर्नाटकात करत होते, शिवकुमार पण करत होते की भाजपचेच अमुक इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत. काय झालं पुढे? तोच दावा दिग्विजय सिंग आणि कमलनाथ मध्य प्रदेशात करत होते की भाजपचेच आमदार आमच्या संपर्कात आहेत. काय झालं त्याचं? तर हे शब्द वापरताना किंवा अशी वाक्य बोलताना जपून बोलावीत. आपल्याला पचवता येतील एवढीच वाक्य बोलावीत. कारण वर्तमानपत्राला हेडलाईन देणं हे राजकीय नेत्याचं काम नसतं. पत्रकार आहेत ते आपल्या आपल्या हेडलाईनी शोधतील, पण आपल्यावर जबाबदारी आहे. आपण हेडलाईनसारखं काही देण्यासारखं काही बोललो नाही
तर बिचारे पत्रकार उपाशी मरतील या चिंतेत यशोमती ठाकूर राहू नका, अजिबात राहू नका. पत्रकार आपल्या आपल्या हेडलाईनी शोधून काढतील, कुठे सनसनाटी माजवतील ते माजवता येईल ते बघतील. तुम्ही आपल्या पक्षाला उपयुक्त कसं ठरता येईल एवढं बघा. आणि पक्षासाठी काही महत्त्वाचं कार्य करता येत नसेल तर निदान पक्ष गोत्यात येईल असं तरी काही करू नका. आमदार फोडणं, आमदारांना संपर्कात घेणं ह्या फार अतिशय कुटील कारवाया असतात आणि त्या उथळपणे बोलून चालत नाही. जो करतो तो बोलत नाही, गरजते व बरसते नाही असं म्हणतात. त्यामुळे भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आहेत असं विधान करणं हे खूप धाडसाचं आहे. अर्थात खोटं धाडस किंवा चुकीचं धाडस हे आपल्यालाच गोत्यात घेऊन जातं हेही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रात भूकंप व्हायचा असेल तर तो विरोधी पक्षात होत नाही, तो सत्तेत होऊ शकतो आणि त्याचे पडघम आपण बघत असतो. काल परवा जी काही महाजॉब्स नावाचं एक पोर्टल आलं त्याच्या जाहिरातीत तुमच्याच काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही मंत्र्याचं नाव नाही, म्हणून तुमच्या पक्षाचे युवक नेते सत्यजित तांबे यांना जाहीररित्या तक्रार करायला लागली. ती भूकंपाची चाहूल असते, भूकंपाची जी चाहूल असते ती असते की जी सत्ताधारी 3 पक्षांची आघाडी आहे त्यामध्ये कुरबुरी नाहीत असं वारंवार तिन्ही पक्षाचे नेते सांगतात. पण त्यांचेच दुसरे सहकारी मैदानात येतात आणि सगळा समन्वय नाही आहे म्हणून सांगतात. त्या सत्यजित तांबे जे सांगतायत ते बघा, जरा त्यांना संपर्कात घ्या आणि त्यांना समजवा की असं बाबा उघड बोलायचं नसतं. आपल्याच आघाडीच्या गोटात भूकंप होईल असे इशारे द्यायचे नसतात. हे सत्यजित तांबेंना जाऊन समजवा ना. भाजपच्या आमदारांशी संपर्क नंतर करता येईल जेव्हा त्यांचे आमदार फोडायचे असतील तेव्हा. पण आत्ता तुमच्याच महाआघाडीत जे पक्ष आहेत त्यांच्यात आपसातल्या ज्या कुरबुरी आहेत त्या थांबवण्यासाठी 3 पक्षातल्या नेत्यांनी त्यांच्या आमदारांनी एकमेकाच्या संपर्कात राहावं. आता सत्यजित तांबे हे पक्षाचे महाराष्ट्रातले नेते बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असते आणि थोरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असते आणि उद्धव ठाकरे उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या संपर्कात असते. तर मग एक साधी जाहिरात सरकारची त्याच्यावरून कुरबुरी चव्हाट्यावर आल्या नसत्या. किंवा कोणी संपर्कात आहे, नावं सांगितली तर भूकंप होईल असली बाष्कळ बडबड करू नये. मंत्री झालाय तुम्ही, मस्तपैकी मंत्रिपद उपभोगा, एन्जॉय करा. कारण सरकार बहुमत असताना पण टिकत नाही हे तुमचेच अशोक गेहलोट आहेत यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि तुम्ही जे संपर्काच्या यशोमतीताई बोलताय ना, कालच अशोक गेहलोट यांनी सांगितलं की 1.5 वर्षात मी आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात साधा संवाद पण नव्हता. संपर्क होता, संवाद नव्हता आणि त्यामुळे भूकंप झाला. तेव्हा राजकारणातले भूकंप कसे होतात याचा वस्तुपाठ हा राजस्थानमध्ये घालून दिला गेलेला आहे आणि तो निस्तरताना पार सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची तारांबळ उडालेली आहे. काँग्रेस श्रेष्ठी जाऊन तिकडे ठिय्या देऊन बसलेले आहेत जयपूरमध्ये. तेव्हा भूकंप वगैरे गोष्टी बोलण्यापूर्वी निदान आपण भूकंप म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी राजस्थानच्या घडामोडीवर बारीक लक्ष ठेवा. भूकंपात कशी पडझड होते आणि कशी तारंबळ उडते ते आधी बघा, मग जरूर भूकंप वाढवा. अगदी भाजपतले 105 का 110 आमदार पळवून आणा, काही बिघडत नाही. पण निदान हास्यास्पद ठरू नका, स्वतःच्या पक्षाला हास्यास्पद ठरवू नका. त्यापेक्षा मी सांगितलं ते गाणं पुन्हा एकदा काळजीपूर्वक ऐका. यशोमती मैया से पूछे नंदलाला, राधा क्यों गोरी मै क्यों काला. तेव्हा सचिन पायलट क्यों काला आणि
अशोक गेहलोत क्यू गोरा याचं उत्तर शोधा, राजकारण अधिक समजेल. यशोमतीजी एवढं करा. मित्रांनो, इथेच थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जरूर मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष वेगळी बाजू उलगडून सांगत असतो, त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.